राशी आणि साडेसाती. मेष, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांच्या आयुष्यात सध्या मोठा फरक पडत आहे. कारण शनी सध्या मीन राशीत आहे, त्यामुळे या तिन्ही राशींवर साडेसाती सुरू आहे, पण प्रत्येक राशीसाठी वेगळ्या टप्प्यात. तर सिंह, धनु छोटी ढैया आहे, त्यामुळे बऱ्याच त्रासातून या दोन राशी सुद्धा जात असतील. शनिदेव सध्या मीन राशीत 3 जून 2027 पर्यंत असून नंतर मेष राशीत प्रवेश करतील. हे मी जे राशी भविष्य सांगत आहे हे मिक्स रीडिंग असेल, म्हणजेच टॅरो आणि ज्योतिषशास्त्रानुसार असेल. मेष राशी सुरुवात 29 मार्च 2025. पहिला टप्पा 29 मार्च 2025 ते 1 जून 2027. दुसरा टप्पा 2 जून 2027 ते 7 ऑगस्ट 2029. तिसरा टप्पा 8 ऑगस्ट 2029 ते 30 मे 2032. कुंभ राशी. कुंभ राशीची साडेसाती. अंतिम टप्पा मार्च 2025 ते 3 जून 2027. मीन राशीची साडेसातीची सुरुवात 29 एप्रिल 2022. दुसरा टप्पा 29 मार्च 2025 ते 3 जून 2027. तिसरा टप्पा 3 जून 2027 ते 8 ऑगस्ट 2029. सिंह राश, धनुरास, ढैया सुरू. मेष राशीचा साडेसातीचा पहिला टप्पा सुरू. संघर्षातून कठीण प्रवास. तुमच्यासाठी ही सुरुवात आहे. खर्च वाढणे, झोप कमी होणे, मानसिक ताण, अचानक प्रवास, एकटेपणा किंवा लोकांपासून दूर जाण्याची इच्छा होऊ शकते. काही लोकांना परदेश, दुसरे शहर, जॉब बदल किंवा घर बदल याचे योग दिसेल. कित्येकदा हा भ्रम असेल, त्यामुळेच पैशांचे व्यवहार करताना काळजी घेणे अत्यावश्यक राहील. जॉब बदल करताना हातात कंपनीचे लिखित दस्तऐवज आल्याशिवाय जुन्या कंपनीमध्ये राजीनामा देऊ नका. आर्थिक स्थिती. पैसा येईल पण लगेच खर्चही होईल. उधार देणे, मोठी गुंतवणूक किंवा रिस्क घेणे टाळा. मे जुलै नंतर थोडी स्थिरता जाणवेल, पण लालच निर्माण होण्याची शक्यता. झटपट पैसे कमवण्याच्या संधी आकर्षित करतील. चुकीच्या ठिकाणी व्यवहार होऊन पैसे अडकले जाऊ शकतात. सरकारी खात्यात काम करणाऱ्या लोकांनी जपून राहावे. पैसे अतिरिक्त उत्पन्न अंगलट येऊ शकतं. त्यातून कोर्ट कचेरी, पोलीस केस मागे लागू शकते. आर्थिक बाबतीत कोणावरही विश्वास ठेवू नये. वैयक्तिक जीवन. मनात खूप विचार असतील. नात्यात गैरसमज, नात्यात अंतर किंवा बोलणे कमी होऊ शकते. अचानक काहीही बोलण्यामुळे नात्यांमध्ये कटुता येऊ शकते. पण काही लोकांच्या आयुष्यात नवीन व्यक्ती हळूहळू येऊ शकते. ऑनलाईन माध्यमातून व्यक्ती आयुष्यात येण्याचे संकेत मे महिन्यानंतर दिसून येत आहे. प्रवास. लांबचा प्रवास किंवा परदेश योग आहे, पण थकवा आणि खर्च वाढेल. गरज नसलेला प्रवास टाळा. अपघाताची शक्यता मे ते जून दरम्यान मात्र होऊ शकते. आता यासाठी उपाय. शनिवारी काळे तीळ किंवा तेल दान करा. ओम शनिश्चराय नमः 108 वेळा जपा. ओम हनुमंते नमः हा मंत्र जप रोज करणे अत्यावश्यक आहे. हनुमान चालीसा वाचा. शनिवारी पिंपळाच्या झाडाला पाणी घाला. चांगलं कधी होईल? तर आत्ता जी परिस्थिती येईल त्याला खंबीरपणे तोंड द्या. आर्थिक, मानसिक, नातेसंबंध सगळंच उलटपुलट होईल. जुलै 2026 पर्यंत हा त्रास जास्त जाणवू शकतो, त्यामुळे कमी बोलणे हा उत्तम उपाय होऊ शकतो. ऑगस्ट 2026 पासून थोडा हलकेपणा जाणवेल. 2027 मध्ये परिस्थिती सुधारताना मात्र दिसेल. कुंभ राशीचा साडेसातीचा शेवटचा टप्पा. कठीणता, प्रयत्न, सातत्य आणि शिस्त यामुळे प्रगतीपथावर. कुंभ राशीच्या लोकांना खूप कालावधीनंतर चांगल्या गोष्टी अनुभवायला मिळतील. बरीच कामे अडकलेली मार्गी लागतील. आता थोडी फक्त कळ सोसायची आहे. थोडीशी शेपूट जाता जाता वळवळ करेल. ऑगस्ट 2026 पर्यंत. तोपर्यंत तुमच्यामध्ये संयम ठेवा. आरोग्याच्या तक्रारी दूर होतील. बिघडलेले नातेसंबंध सुरळीत होतील. नवीन संधी मिळायला लागतील. पण आता लगेच नाही बरं का, थोडा संयम ठेवा. तुमची कठीण वेळ जवळजवळ संपत आली आहे. गेल्या काही वर्षात खूप त्रास, जबाबदाऱ्या, मानसिक ताण, लोकांपासून धोका आणि पैशांचा प्रश्न मात्र आला होता. आता हळूहळू आराम मिळेल. आर्थिक स्थिती. पैशाची आवक हळूहळू वाढेल. जुने अडकलेल्या गोष्टी सुटतील. जुना पैसा परत मिळू शकतो, पण घर, कुटुंब किंवा प्रवास यावर मात्र खर्च होईल. नवीन घर, गाडी घेऊ शकतात. कोणती तरी गुंतवणूक जी तोट्यात वाटत होती त्यातून सुद्धा तुम्हाला आता रिटर्न्स मिळतील. वैयक्तिक जीवन. नात्यांमध्ये सुधारणा होईल. जुनी व्यक्ती परत संपर्क करू शकते. घरात शांतता वाढेल, मात्र बोलताना राग किंवा कटू शब्द टाळा. अहंभाव नातेसंबंध बिघडवू शकतात किंवा कटुता येऊ शकते, त्यामुळे ऑगस्ट पर्यंत जरा जपूनच. प्रवास.
प्रवास शुभ आहे. कामासाठी किंवा कुटुंबासाठी प्रवास फायदेशीर ठरेल, पण तो ऑगस्ट पर्यंत लांबवता आला तर अतिउत्तम. आता थोडं मात्र तुम्ही सबुरीने घ्या. आता यासाठी उपाय काय करायचे ते जाणून घेऊया. शनिवारी काळी उडीद डाळ दान करा. कावळ्यांना किंवा गरिबांना अन्न द्या. ओम प्राम प्रीम प्रोम सम शनिच्चराय नमः मंत्र जपा. शनिवारी मंदिरात मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. हनुमान आणि कालभैरव यांची तुम्ही उपासना करा. आता चांगलं कधी होईल? तशी तर हळूहळू परिस्थितीमध्ये सुधारणा होताना दिसत आहे. काम हळू का होईना मार्गी लागत असतीलच. नवीन संधी दार ठोठावतील. ऑगस्ट 2026 नंतर परिस्थिती खूप सुधारेल. 2027 मध्ये 7.5 पूर्णपणे संपल्यावर तुम्हाला मोठा बदल दिसेल. मीन राशी 7.5चा दुसरा टप्पा नैराश्य, दुःख, धोका कडून थोडासा गारवा देणारा काळ. तसेच तर दुसरा टप्पा आहे 7.5चा, जो खूप कठीण टप्पा मानला जातो. या दुसऱ्या टप्प्यातच लोकांचे चेहरे समोर आले असतील. या दरम्यान आर्थिक नुकसान, मन दुखावणे, नातेसंबंध तुटणे, आरोग्याच्या समस्या, एकटेपणा असं सगळं अनुभवत असाल. ही 7.5ची सर्वात भारी फेज आहे. मनावर, आरोग्यावर, नात्यांवर आणि जबाबदाऱ्यांवर सर्वात जास्त परिणाम होतो. अचानक तुटेलपणा, इमोशनल पेन, विश्वासघात, करिअर दबाव आणि एकटेपणा मात्र तुम्हाला जाणवू शकतो. आर्थिक स्थिती, पैसा खूप विचार करून वापरावा लागेल. चुकीची गुंतवणूक, फसवणूक किंवा भावनेतून निर्णय तुम्हाला टाळावे लागतील. कामात उशीर होईल, पण मेहनतीचा फायदा हा नक्की मिळेल. खूप जणांना नवीन कामाच्या संधी निर्माण होऊ शकतात. बिझनेसमध्ये देखील मोठी गुंतवणूक सध्या टाळावी. भावनिक निर्णयापासून स्वतःला दूर ठेवावे. वैयक्तिक जीवन, नात्यांमध्ये अंतर, खंड, गैरसमज किंवा भावनिकदृष्ट्या कमकुवत वाटू शकते. पण जे खरं आहे ते टिकेल. खोटे लोक दूर जातील. त्यामुळे हे तुटणे तुमच्यासाठी फलदायी ठरेल. कारण सप्टेंबर 2026 नंतर आयुष्यात नवीन संधी मिळू शकतात. खरी प्रेम करणारी आणि विश्वास ठेवणारी शक्ती तुमच्या आयुष्यात प्रवेश करण्याची शक्यता आहे. ताणतणाव नात्यांमधील कमी होतील. मानसिक आणि भावनिक आरोग्य सुधारेल. आता सुद्धा थोडे बदल दिसून येत असतील. अतिविचार करणे मात्र तुम्हाला टाळावं लागेल. प्रवास कमी करा. विशेषतः रात्रीचा किंवा पाण्याजवळचा प्रवास हा तुम्ही काळजीपूर्वक करावा. आता जाणून घेऊया यासाठी उपाय. दर शनिवारी काळे तीळ वाहत्या पाण्यात सोडा. ओम नीलांजन समाभासम रविपुत्रम यमाग्रजम मंत्र जपा. महादेव यांना जल अर्पण करा. महामृत्युंजय मंत्र 11 किंवा 21 वेळा जपा. गुरुमंत्र मिळाल्यास त्याचा मंत्र जप करा अथवा ओम गुरवे नमः हा मंत्र जप करावा. कपाळावर हळदीचा अथवा चंदनाचा टिका रोज लावावा. गरीब, वृद्ध आणि आजारी लोकांना मात्र मदत करा. आता चांगलं कधी होईल? भावनिक निर्णय घेणे बंद केल्यास बऱ्याच गोष्टींमध्ये बदल दिसून येतील. मे महिन्याच्या अखेरीस बदल जाणवू लागतील. ऑक्टोबर 2026 नंतर सकारात्मक फरक जाणवेल. 2027 मध्ये मोठा दिलासा मिळायला सुरुवात होईल आणि आयुष्यात बऱ्याच चांगल्या घटना देखील घडतील. मीन, कुंभ आणि मेष या तिन्ही राशींना सध्या 7.5 सुरू आहे. मेष पहिला टप्पा, मीन दुसरा टप्पा, कुंभ राशीचा शेवटचा टप्पा. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन राशीविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईव्ह प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.